लास्ट अल्फाबेट आहे रिझल्टचा टी. टी इज अ टाइम. टाइम. ओके, गिव्ह द टाइम. ह्या गोष्टीला वेळ द्या. एका अगदीच त्याच मिनिटासाठी फार जास्त विचार करू नका. फार जास्त विचार करू नका. जरा वेळ द्या. वेळ आहे ना, वेळ आहे ना, टाइम इज अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. मी असं नेहमी म्हणत असतो. टाइम इज अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. वेळ आहे ना, तुम्हाला सांगू का, काही दिवसानंतर आज आज रिझल्ट आलाय तुमचा. आज रिझल्ट आलाय. चांगला आलाय. मी म्हणाल ना, बूस्टअप झालात. खराब आलाय तर ब्रेकडाऊन अजिबात नका हो. अजिबात होऊ नका. ह्याला फक्त वेळ द्या. हां, वेळ द्या. शांतीने वेळ द्या. तुम्हाला सांगतो मी, माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सगळ्यांना तुम्हाला माहिती आहेत, मलाही माहिती आहेत. हां, तुम्हाला सांगू का, की डॉक्टर तात्याराव लहाने हे डोळ्याचे डॉक्टर आहेत. हे पण तुम्हाला माहिती आहे? हां, मला पण माहिती आहे. तुम्हाला सांगतो मी, डोळ्याचे डॉक्टर आहेत ना हे. तर तुम्हाला सांगतो, की दादा डोळ्याच्या विषयात नापास झाले होते मेडिकलला असताना. डोळ्याच्या विषयात नापास. हे किती लोकांना माहिती आहे रे? हे किती लोकांना माहित आहे? हे कुणालाच माहित नाही. बरोबर आहे. का माहित नाही? कारण तो माणूस आज 1,77,000 1,77,000 सर्जरी कॅटरेक्ट त्यांनी केल्यात. भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्ड देऊन भूषित केलंय. ओके, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या मेडिकल सायन्सच्या पोस्टवरती राहिलेले हे माणूस आहे. आणि एवढा मोठा माणूस मी म्हणतो ना, ज्याच्याकडे बघताना आकाशाकडे बघावं लागेल. हे पण नापास झालेत यार. म्हणजे डोळ्याच्या विषयात ते नापास, डोळ्याच्या विषयात नापास होणारा माणूस डोळ्याचा जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर झालाय. मला तुम्हाला एक्सपर्ट. पॉइंट, एक्सपर्ट, येस एक्सपर्ट. मला तुम्हाला हा पॉइंट सांगायचा आहे. हे तुम्ही समजून घ्या, की नापास होणं हे फार, आता बघा, ते जेव्हा नापास झाले, कोलॅप्स झाले, त्यांनाही वाईट वाटलं. नाही असं नाहीये. पण टाईम, टाईम, त्यांनी हा टाईम दिला. काय टाईम दिला? आणि त्या टाईमने त्यांना सिद्ध केलं. त्यांनी स्वतःला सिद्ध करून घेतलं, की आपणही मोठा माणूस होऊ शकतो. नापास होणं ही फार मोठी गोष्ट मॅटर करत नाही आयुष्यामध्ये. नापास होणं ही एक शक्ती असते. ती माणसाला जास्त स्ट्रॉंग बनवत असते. हे त्यांनी सिद्ध केलं. त्या टाईमने त्यांना सिद्ध करायला लावलं. हा जो टाईम मिळतो ना, म्हणून म्हणालो तुम्हाला रिझल्ट मधला टाईम व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. जस्ट गिव्ह द टाईम, प्रॉपर टाईम द्या आणि स्वतःला त्या टाईममध्ये सिद्ध करा. म्हणजे तुमच्या सगळ्याच निगेटिव्ह गोष्टी पुसल्या जातात आणि तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे जाता. तुमच्याकडे लोक आदर्श म्हणून बघायला लागतात. हे एक सोपं काम आहे. पण हे सोपं काम फक्त निगेटिव्ह होणाऱ्या माणसालाच करता येते, तुम्हाला सांगतो म्हणून. किंवा कमी मार्क पडणाऱ्या माणसालाच करता येतं. तेच मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला समजा मार्क कमी पडले, समजून घ्या की बॉस तुम्ही जगातले सगळ्यात मोठे माणूस होणार. त्यामुळे ना, मार्क कमी पडलेत म्हणून खूप 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 असं डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ती शक्ती समजा आणि ती शक्ती हातात घेऊन पुढे पुढे चाला. म्हणून रिझल्ट या शब्दाचं माझं अनालिसिस असं आहे. रँक ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे, पण रँक इज नॉट एव्हरीथिंग. इमोशन्स येस बूस्टअप होऊ देत, पण ब्रेकडाऊन अजिबात होऊ देऊ नका. निगेटिव्ह ज्या ज्या माणसाला मार्क कमी पडलेत, त्यांनी त्यांनी स्वतःला एकमेकाला अंडरस्टँड करा, एकमेकाला शेअर करा आणि लॉंग टर्म विचार करून थोडा वेळ द्या. याला म्हणतात रिझल्ट, आणि दिस विल सॉल्व्ह युअर ऑल द प्रॉब्लेम्स, राईट.